नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण MPSC प्री 2026 हिस्ट्री MCQ पाहत आहोत. MPSC UPSC UGC नेट महाराष्ट्र सेट सगळ्यांकरता हे प्रश्नच आहेत. फक्त नाव दिलं गेलं आहे MPSC प्री 2026 हिस्ट्री MCQ. इतिहास बदलत नाही, सगळीकडे परीक्षेमध्ये एकच इतिहास असतो. आपण पहिला प्रश्न पाहूया. ताजे उल मासीरचे लेखक कोण आहेत? ताजे उल मासीरचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे हसन निजामी. ताजे उल मासीर कोणाच्या काळात लिहिला गेलेला आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. तारीख ए मुबारक शाहीचे लेखक कोण आहे? उत्तर आहे याह्या बिन अहमद सरहिंदी. हेही कोणाच्या काळात लिहिले गेलेले पुस्तक आहे तेही कमेंट करून नक्की सांगा. आता MCQ आहे तर मी इथे पर्याय का दिलेले नाही आहेत, कारण ते वेळ घालवण्यासारखं आहे. मी ते पर्याय वाचणार मग त्याचं उत्तर सांगणार. आपल्याकडे आत्ता खूप कमी वेळ आहे त्यामुळे मी उत्तर लगेचच सांगते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. गुरुमुखी लिपीचा आरंभ कोणी केला? आता शीख धर्मातला एक तरी प्रश्न नेहमी असतोच, त्यामुळे तो नीट करून ठेवा. दाही गुरूंबद्दल नीट माहिती असायला हवी. त्यांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला आणि त्यांच्याबद्दल जे काही 3-4 पॉईंटच आहेत ते नीट माहिती करून ठेवा. आता गुरु अंगदांच्या आधी कोणते गुरु होऊन गेले, त्यांच्यानंतर कोणते गुरु झाले हेही काळानुक्रमानुसार लावा, यासाठी प्रश्न असतो, त्यामुळे ते नीट लक्षात ठेवा. गुरु अंगदांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला तेही लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आहे. अकबरने 500 बिघा जमीन कोणाला दिली होती? अकबरने 500 बिघा जमीन कोणाला दिली होती? शीख हिस्ट्रीच आहे पुन्हा. उत्तर आहे गुरु रामदास. आता गुरु रामदास यांच्याबद्दलही माहिती लिहून ठेवा. जन्म, मृत्यू आणि अजून त्यांनी काय काय केलेलं आहे तेही नीट लिहून ठेवा. पुढचा आहे प्रश्न. गडकरी विद्रोह कोणत्या साली झाला होता? गडकरी विद्रोहावर याच चॅनलवर शॉर्ट्स अपलोड आहे, तो नक्की पहा. तुम्हाला 4 पॉईंट नक्की मिळतील त्या संदर्भातले. या प्रश्नाचं उत्तर आहे 1844 ते 1845. आपण खूप वेळ न घेता छोटे छोटे व्हिडिओ करत आहोत, तर ते नक्की पहा आणि चॅनलवरचे अन्य व्हिडिओही नक्की पहा. लाईक करा, शेअर करा आणि दररोज सकाळी 8:30 वाजता व्हिडिओज अपलोड होतात आणि शॉर्ट्स दररोज सकाळी 9 वाजता अपलोड होतो, तेही नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटही नक्की करा. उद्या आपण पुन्हा भेटू.